जय महाराष्ट्र मित्रांनो, आमच्या या व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण एक इंटरेस्टिंग असा गेम खेळणार आहोत. तर गेम असा आहे की डायलॉग सांगायचे आहे आणि यावरून पिक्चर ओळखायचे आहे. आणि बरं का, जो हरेल त्याला एक पनिशमेंट सुद्धा आहे मित्रांनो. आणि रूल्स असे आहे की एक जण डायलॉग बोलेल, दुसरं जण पिक्चरचं नाव सांगेल आणि 10 सेकंड मिळणार सांगायला, उत्तर द्यायला. ओके. आणि जे चुकीचं उत्तर देईल त्याच्यावर एक पॉइंट बसणार. हां, कट होईल, पॉइंट कट होईल. तर मित्रांनो, या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पनिशमेंट काय आहे हे यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत नक्की नक्की बघत पहा. राहा. तर मित्रांनो, चला आपण व्हिडिओला या खेळाला स्टार्ट करू. तर सुरुवातीला जसं कोणाला संधी असते, लेडीज फर्स्ट, तर श्वेताला आपण ती संधी देऊया. तर ठीक आहे. स्टार्ट. हां, विचारा. तर राउंड 1. हम्म. बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. बापरे. बडे बडे ऐकल्याने वाटतंय थोडंसं, पण आहे. तुम्ही पण कमेंटमध्ये लिहा काय आहे, तर मी तोपर्यंत आठवतो. 10 सेकंदात आहे. शाहरुख खानचा वाटतोय. बडे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. राईट. लागला तुक्कावर. थोडंसं कन्फ्यूज होतं, बट मी पण थोडंसं प्रिपेअर केलं होतं. असं काहीतरी वाचल्याने आलं होतं माझ्या मनात. बरं, तर आता माझी संधी आहे. मी पण छान प्रिपरेशन करून आलेलो आहे. बघू श्वेताने किती पिक्चर पाहिले आहेत. तर पहिला आहे बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना. एवढं इझी. मला वाटलं की पिक्चर पाहिला नसेल, ही जुने पिक्चर पाहत नसेल. काय आहे, कोणतं आहे? शोले. बापरे, आहे शोले. झालं म्हणजे ठीक आहे. चला, पॉईंट कोणावरच नाही आलाय. तुझी संधी आता. तर राउंड 2. ओके. सा बोगॅम्बो खुश हुआ. बोगॅम्बो खुश हुआ. अरे वा. हा तर लहानपणी फार जास्त पाहिलेला पिक्चर आहे. जिथं काय म्हणतो, हिरो गायब होतो घडीने. तो आहे, अरे विसरलो ना, काय, मिस्टर इंडिया. मिस्टर इंडिया. बोगॅम्बो खुश हुआ. म्हणजे बोलण्यात विसरून जातं. बरं, जास्त बोलायचं नाही. नाव युअर टर्न. पण तुम्ही काय करा मित्रांनो, की जर आम्ही विचार करतो तोपर्यंत तुम्ही ते कमेंटमध्ये ते लिहित राहा, काय उत्तर देत राहा. माझी टर्न आता. तर थोडासा मी पण प्रिपेअर केला आहे. आता तुझ्यासाठी आहे, मेरा वचन ही मेरा शासन है. बापरे, मग एवढं भारी. मग काय, भारीच आहे मी. पण मी विसरल्यासारखं वाटतंय ना. दोघांनी प्रिपरेशन केलं होतं. म्हणजे आम्ही हा विचार केला होता की हा टास्क करायचा आहे. 10 सेकंद नाही, बरं, जास्त वेळ नाही. अरे हो. मे बी बाहुबली. बाहुबली आहेस तू, बरोबर आहे. मी बाहुबली. अगदी बरोबर आहे. तर अशा प्रकारे 2 राऊंड राऊंड झाले. झाले कोणावरच पॉईंट आलेला नाहीये सध्या तरी. थोडं आता लेवल हार्ड करून बघू. तर लेवल 3. तर आता प्रश्न माझा बरोबर हार्ड आला. हार्ड वाला. हाँ, अगर ये तुझे प्यार करती है तो पलट के जरूर देखेगी. अरे बापरे. आता हा तर, अगर तुझे ये प्यार करते तो पलट के जरूर देखेगी. पलट पलट. अरे, म्हणजे ते मैहुना. हा, मला आठवतं. मैहुना नो. नाही. हो ना, ते चॅलेंज करतात. नाही, हारले ना तुम्ही. हा कुठला आहे? हारले ना पण तुम्ही. हो, पण पिक्चरचं नाव तर सांग. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. तू आहे का? अरे यार, ठीक आहे, 1 पॉईंट. मला काय वाटलं ते, तो हा मैहुनामध्ये असतो ना, ते गेटवर बसतो. बरं, ठीक आहे. इतनी तुम ते मला इतनी तुम खूबसूरत हो, आहे ना. हा, मला तो वाटला खरंच. 10 सेकंदाचा कमी. बरं, माझे पण प्रश्न आता. डायलॉग बघ. मेवणे मेवणे मेवण्याचे पाहुणे. आहे की नाही? मराठी कसं आलं?
मग मग मराठी होतं ना आपलं, सांगितलं सुरुवातीला मराठी आणि हिंदी दोन्ही असणार आहे. मग महाराष्ट्रात राहतो, मराठी असलंच पाहिजे. काय म्हणतो मी त्यांना? मी तर पूर्ण बॉलिवूडच घेतले. मला असं थोडी आपण म्हटलं पिक्चरचे नाव घ्यायचे आहेत. बरोबर. मग हुशार आहेस तू, येईल बहुतेक वाटतंय मला. हरली, टाइम गेलाय. तरी एक अंदाजन सांग कोणता पिक्चर असेल. सांग ना कोणता पिक्चर असेल. तुक्का मारून द्यायचा शेवट. माझ्याकडे टाइम नव्हता, मी तुक्का मारला. अंदाज अपना अपना. अरे हिंदी आहे का? नाही. तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा काय आहे. की मी सांगू? हा सांगून दे. दुनियादारी. मेवणे मेवणे मेवण्याचे पाहुणे. दुनियादारी मी बघितलंच नाही ना. बरं, दाखवून देईन याच्यानंतर मी. नाव इट्स राऊंड 4. चला प्रश्न विचारा, म्हणजे प्रश्न डायलॉग मी सांगायचा प्रयत्न करेल. ये हात मुझे दे दे ठाकूर. माझा हात मी ठाकूर नाही आहे बरं, बट सोपी आहे फार. मला वाटलं की अवघड असणार. बसंतीला मी ऑलरेडी विचारलं होतं, बसंती कुत्तो के सामने मच नाचना, त्याच पिक्चरचा हा डायलॉग आहे. शोले. राईट. तर आता माझ्यावर टर्न आलेली आहे. नाराज नको ग. आय लव्ह यू. मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्रजीत सांगू? सांग कोणता पिक्चर आहे. यार वेळेवर पिक्चरची नावच आठवत नाही. रोमॅन्टिक मूडमध्ये गेल्या का असं होतं. तुम्ही मला डिस्ट्रॅक्ट केले. डायलॉग आहे तसा. मग काय मित्रांनो, आहे की नाही? सैराट झालं जी. बरोबर. तर चला आता पुढच्या राऊंडला आपण वळू. तर हा 5वा राऊंड. चला विचारा डायलॉग. सांग. उदय सॉरी कंट्रोल. उदय कंट्रोल. बर, हा फेमस डायलॉग आहे. तर याचं असं आहे की नाना पाटेकर नाही, हां नाना पाटेकरच म्हणतो. तर पण पिक्चरचं नाव काय आहे? स्वतःलाच म्हणतो तो. हां कंट्रोल. वेलकम. नाही थांब थांब थांब. वेलकम 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 असंच आहे. हां हां त्यातलंच आहे. हां बरं झालं ते. त्याच्या ह्या ॲक्च्युली याच्यात ते असं म्हणतो तर मला आठवलं नाही, तर आता मी कन्फ्यूज झालो असतो. वेलकम आहे. बरं, तुझ्यासाठी आता छान असं हे डायलॉग. आय एम रेडी. रेडी? हां. तर हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा. सांग कोणत्या पिक्चरचा डायलॉग आहे. मराठी नाही आहे, एक मी तुला हिंदी लिहिली आहे तशी. जाऊ दे आता. हे काय हिंट आहे? तिथं हिंदीमध्ये आहेच ना लिहू. पण असतात ना मग. हा नाही का, हे म्हणते सनी देओल. जवळपास आहे पण टाइम जातोय. यार लगता है मैं हार गई. चला मित्रांनो, पिक्चर सांगितलं तुक्का मार. तुक्का पिक्चरचं नाव नाही आठवत. पण असं संजयचा कुठला सांगायचा? सनी देओलचं. मी तर शेवट असं आठवलं तर कधी तुक्का मारून देतो, म्हणजे लागला तर लागला. सांगू मी? गदर. गदर एक प्रेम कथा. तो नाही का तिथं असं बोरिंग उचलतो मारायला जातो तेव्हा म्हणतो भांडण होते. तो पण पिक्चर आहे, मी पाहिला आहे. बरोबर पाहिला असतं तर आतापर्यंत आन्सर आलं असतं. बरं बरं. तर आता मित्रांनो इथे 5 राऊंड झालेले आहेत. श्वेतात 2 पॉईंट बसलेले आहेत, माझ्यावर 1 पॉईंट आहे. तर आता शेवटचा राऊंड जो आहे तो बघू कसा होतो. 6वा राऊंड, ज्यामध्ये निकाल समजेल कोणावर किती पॉईंट आहेत. श्वेतावर 2 पॉईंट आहे आणि माझ्यावर 1 पॉईंट आहे. तर सांग, विचार तुझा डायलॉग सांग मला, मी प्रयत्न करेल. डेफिनेटली आता मी जिंकणार असं मला वाटतंय, किंवा टाय होईल पण जिंकेल मी आता. येस. आत्ता माझी सटकली. आत्ता माझी सटकली. सोपी आहे असं वाटतं मला. मेरा जिगरा है टायगर,
भीमा कसे हाय पिक्चरचं पण नाव सांगायचंय. गेम आता माझी पिक्चरचं सटकली समोर सिंगम lyrics. सिंगम. हम्म. आहा. गाणं मी बरोबर. ते मला माहित आहे. तो मुलगा ओरडतो ना, आता माझी सटकली. गाणं पण मुलं आहे. हा गाणं पण फार फेमस झालं होतं. हम्म. तर आता माझी तर प्रश्न डायलॉग परत थोडासा तिसरा पॉइंट बसते की काय? बसणार आहे, कारण पिक्चर पण फेमस डायलॉग आहे. पण मे बी तुमच्या जनरेशनने तो पिक्चर पाहिला माहित नाही, पण फेमस होता पिक्चर आहे. तो आहे, डायलॉग सांगतो पहिले. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. अजून सनी देओल आला. हा बरोबर, आला आहे सनी देओल. म्हणजे कोण बोललं हे? देओल, हो माहिती आहे मला सनी देओल. हा फेमस डायलॉग आहे. तर चला स्टार्ट, टाइम झालाय तुझा. म्हणजे तर श्वेतावर 3 पॉईंट आहेत, माझ्यावर 1 पॉईंट. म्हणजे श्वेता आता डेफिनेटली यार, पनिशमेंट. हारली तर आहेच मी. प्रयत्न कर का तू असं तुक्का टाकून द्यायचा पिक्चरचा शेवट. आपण कसं पिक्चर तर आठवले पाहिजे तुक्का टाकासाठी. हा. ओके, तर टाइम संपला. दामिनी या पिक्चरचं नाव आहे. म्हणजे तो मला पण, जर मी गोथ्रू केलं नसतं तर मला पण कळालं नसतं. तर अशा पद्धतीने डीप 4 स्टडी केली आहे. 4 पॉईंट श्वेतावर झाले आणि माझ्यावर 1 पॉईंट. अशा पद्धतीने 3 पॉइंट झाले. 3 झाले. हा, आणि तुमच्यावर 1. बरं 3. तरी पण तू हरली आहे, तर तुला पनिशमेंट आहे ती काय? आणि हा, तुमच्यासाठी 1 आहे डायलॉग. हा म्हणजे आणि तुम्ही कमेंट मध्ये आन्सर आम्हाला नक्की सांगा. करेक्ट. म्हणजे त्या पनिशमेंट दाखवायच्या अगोदर तुम्हाला एक आम्ही बोनस म्हणून एक सांगतो पिक्चर डायलॉग सांगतोय, ते तुम्हाला कमेंटमध्ये त्याचं लिहायचं आहे की कोणत्या पिक्चरचा डायलॉग आहे. तर श्वेता आता तूच दे मग. मी हारली म्हणून मी हा डेफिनेटली. आता मी देऊ शकतो असं काही नाही, पण तू दे. तुला काहीतरी संधी देतोय मी. 1 चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो, रमेश बाबू. तर हे कमेंट मध्ये आन्सर सांगा आम्हाला. हा लिहून. तर आता चला श्वेताला एक मी जी पनिशमेंट देणार आहे ती म्हणजे टॉंग ट्विस्टर देणार आहे. अवघड शब्द बोलायला सांगणार आहे. पहिले मी तो उच्चारणार आहे, नंतर श्वेताला सांगणार आहे. तर टंग ट्विस्टर मधला जो वाक्य आहे ते मी आता श्वेताला सांगतोय. ते असं आहे, काकूने काकाच्या कपाटातले कागद कात्रीने करा कापले. चला म्हणून दाखव. काकूने काकाच्या कपाटातले कागद कैचीने करा कापले. कैचीने नाही, कात्रीने. पटकन म्हणायचं असतंय. काकूने काकाच्या कपाटातले कागद कात्रीने करा कापले, असं. बरं ठीक आहे मित्रांनो, श्वेताना तो टॉंग ट्विस्टर जिंकलेला आहे. म्हणजे बोलता आलं तिला. तर आमच्या या चॅनलला तुम्ही असंच भरभरून प्रतिसाद देत राहा. आणि या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पार्ट 2 पाहिजे नसेल तर कमेंट करा.